हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली जसं तुम्ही लास्ट व्लॉगला बघितलं की आम्ही महेश हळदीला गेलो होतो. हळद करून मी ठाण्यात आलो होतो घाईघाईने, कारण का आज असा स्पेशल दिवस आहे की चित्रपथका नावाचं एक फिल्म फेस्टिवल आहे. आणि ज्या 1 वर्षाआधी आपण मूवीची शूटिंग केली होती आपल्या गावामध्ये, जो रोहनदानी डायरेक्ट केला आहे स्वतः आणि आपली पूर्ण टीम आहे तिथे. तर आज त्या फिल्मचं फर्स्ट असं स्क्रीनिंग म्हणू शकतो आपण त्याला, की त्या फेस्टिवलला ओपनिंग फिल्म म्हणून आपली फिल्म लागणार आहे. सो आम्ही चाललोय तिथे. टीम पण असेल, सगळ्यांना खूप मला वाटतं वर्षभरांनीच मी भेटेन. सो मी त्या गोष्टीसाठी पण जास्त एक्सायटेड आहे की सगळ्यांना भेटता येईल. आणि मूवी जो वर्षभराआधी जो केला होता मूवी शूट, तो मूवी आज बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. सो हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. तुम्ही सगळेजण ह्याच्यासोबत बनवून राखीन का मूवी बघितल्याच्या नंतर रिॲक्शन्स काय आहेत, टीम काय म्हणते, टीम कशी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत. सो एप्रिल मे 99चं फर्स्ट स्क्रीनिंग आपण म्हणू शकतो, त्या स्क्रीनिंगसाठी चाललोय आणि मजा येणार आहे. मी फुल एक्सायटेड आहे. सो सगळं बाकी तुम्हाला जाता जाता तिकडे काय काय होतं ते तुम्हाला कळेल. तिथे कोण कोण येणार आहे ते पण तुम्हाला सांगतो आणि टीम तर आहेच तिथे. सो चला निघूया. फायनली ठाणा रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आणि तिकीट पण बुक केलंय. पण प्रॉब्लेम असा झालाय ना, आता नेहमी मी UTS वरून तिकीट बुक करतो ना, तर UTS वरून माझं तिकीट बुक झालंय रिटर्न जर्नीचं. म्हणजे ट्रान्झॅक्शन दाखवतंय की पैसे डिडक्ट झालेत, पण तिकीटाचं कन्फर्मेशनच नाही आलंय. सो हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण ते ट्रॅव्हल करायचं, बाकी त्यांना ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन तर दिसेल. पण आत्ता इथनं निघालोय आणि एक आपल्याला दादरला अजून 2 माणसं भेटणार आहेत. सो ते भेटल्यावरच सांगेन मी. फायनली दादरला पोहोचलोय आणि आपली 2 मंडळी येत आहेत. आता ते कोण येतात ते पण तुम्हाला दाखवतो. पण ते आल्यावरती तोपर्यंत जरा एक काम आहे छोटंसं, बघूया काहीतरी ते होतंय का. झालं तर तुम्हाला सांगतो काय काम आहे. हे बघा, ह्याच्यासाठी आलेलो एक कवर घ्यायचं होतं आणि इथूनच घेतलंय दादरजीकडून एक काम चलाऊ कवर. कारण का बॅक कवरचं माझं थोडं जरा कलर गेला होता, सो जरा सेफ्टी असली पाहिजे म्हणून हे घेतलंय. चला, दादरला याची वाट नाही बघितली, कारण का आम्ही एकाच ट्रेनमध्ये आता चढलोय. तो मागच्या डब्यात आहे. आता डायरेक्ट सगळेजण भेटू कुठे, आपल्या इथे प्रभादेवीला. आणि हा बघा आमचा माणूस आलेला आहे. अक्षय येतोय डायरेक्ट प्रभादेवी. चला आपण लवकर निघूया. तो चला, गौरव आहे आणि आता तिथे अजून कोण येईल ते पण सांगेल. पण आता तिथे पहिले पोहोचूया. पहिलं तिथं पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. तिथे भेटतो आता डायरेक्ट. हा दुसरा माणूस अक्षय पण आलेला आहे. आता आपण लवकर लवकर निघूया भाई, ऑलरेडी उशीर झालाय. चला 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 चला. फायनली आता आम्हाला हे मिळाली आहे, टॅक्सी मिळाली आहे आणि निघालोय. कारण का इथल्या इथं अंतर असल्यामुळे आम्हाला काय भेटतच नव्हतं, पण उशीर पण झालाय. मिळाली फायनली, आता पोहोचतोय. हा एक भेटली तिथं शिवत होते आमच्या. चला फायनली पोहोचलोय. चला मी पोहोचलोय आणि हे लोकेशन आहे. आणि आत्ता आम्हाला कोण भेटलंय बघा. अरे श्रेयश आहे आमच्या सोबत. तुझा युट्यूब चॅनल. अरे हॅलो. हो, यांनी आपला पांढरवेडा बघितला काय? एक नंबर. तिघांनी बघितलं. इथे पण सो आता आम्ही मूवी एन्जॉय करणार आहोत. अजून आमची सगळी टीम यायची आहे. नंतर परत भेटू. हा, मग कळेल तुम्हाला मूवी कसा झालाय, कसा झालाय. आता 3 नवीन स्टार्स आता आपल्या सोबत आहेत. सिद्धिविनायक वगैरे जाऊन आलाय माणूस. आणि तो तुम्ही पण पहिल्यांदाच बघाल ना मूवी सगळ्यांसोबत. चला आता मग नंतर रिव्ह्यू. हा, सगळ्यांसोबत. अर्थात आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपट. तुम्ही जोरात ओरडला म्हणून आला. त्याच्यानंतर आपल्याकडे उपस्थित आहे चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव 2025. टेक 1.
शांतता मला आवडते फार. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्याचे मंत्री श्री आशिषजी शेलार आणि माझ्या स्टेजवर बसलेले सगळे माझे मित्र आणि सगळे. मला फायनली आता सगळं झालंय करून, म्हणजे आपली ओपनिंग सेरेमनी वगैरे सगळं झालंय. आत्ता फायनली 8:45 वाजून गेलेत. 9 वाजता आपला फायनली शो चालू होईल आणि ज्याची खूप म्हणजे वर्षभर वाट बघत होतो तो सिनेमा. आणि आपले काही गौरव वगैरे पण बसलेत तिथे, त्याच्यामुळे ते पण कसं काय आत्ता बघून रिॲक्शन देतात ते पण बघू. आणि माझ्यासाठी पण पहिला एक्सपिरियन्स असेल आपला मूवी बघायचा, सो मी पण करेन. आणि टी शर्ट्स वगैरे आपल्याला आलेत एप्रिल 99चे, सो सगळ्या युनिटनी तेच वेअर केले, त्याच्यामुळे मजा येणार आहे बघायला. आणि ऑडिटोरियम पण आता थोड्याच वेळात लगेच फुल होईल. आपण कृपया रंगमंचावर येऊ. त्याचप्रमाणे माननीय विकासजी खारगे या चित्रपटाचे दिग्दर्शक, ज्यांचा हा पदार्पणाचा चित्रपट आहे, असे रोहन मापुसकर. आणखी एक निर्माता जो स्वतः दिग्दर्शक आहे, राजेश मापुसकर. आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक पदार्पणात रोहन मापुसकर. महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक मंडळाचं आणि ज्यांनी ही संकल्पना सुरू केली की हा फिल्म फेस्टिवल व्हावा, आणि आमचं इतकं भाग्य की ह्या पहिल्या फिल्म फेस्टिवलची पहिली फिल्म आपल्या सगळ्यांची. याच्यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही. तर ह्या भाग्यासाठीचे साथीदार तुम्ही आहात सगळे. आणि मला म्हणजे आम्हाला खूप भरून आलं की, आणि आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो की फिल्म कधी तुम्हाला दाखवू. आणि तुम्ही खूप स्पेशल ऑडियन्स, कारण तुम्ही पहिला ऑडियन्स आहात. पहिला म्हणजे अक्षरशः काल रात्री आम्ही याची प्रिंट काढली, आज ही प्रिंट इथे आले, फक्त टेक्निशियन्स लोकांनीच पाहिजे आणि आज तुम्ही बघताय. त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी खूप खूप स्पेशल आहात. आमची फिल्म 16 मेला रिलीज होते आणि त्याच्या 23 दिवस आधी तुम्ही सगळी फिल्म पाहताय. तर खूप बरं वाटतंय. रिक्वेस्ट एकच आहे, खूप टेम्पटेशन होईल मोबाईल फोन काढून फोटो काढायचं किंवा काही रेकॉर्डिंग करायचं, तर कृपया असं काही करू नका. म्हणजे कायद्याने गुन्हा आहे हे का मी सांगत नाही आहे, आणि कायदा सुव्यवस्था बाहेरच आहे त्यामुळे हे सांगत नाही आहे. त्यामुळे शक्यतो मोह टाळा, शक्यतो नाही मोह टाळाच. कारण ह्याचं एकही फ्रेम जर बाहेर गेली तर पुन्हा फिल्म आमची 16 मेला येणार आहे, मग ते पुन्हा लोकांपर्यंत जातं आणि ती उत्सुकता मग कमी होते. तर कृपया मोबाईल फोन बंद ठेवलेत तर बरंच होईल. कायदा सुव्यवस्था आहेच. थँक्यू सो मच. रोहन, ये बात. ओव्हर टू माय ब्रदर रोहन. हॅलो. एवढं सगळं नाही मी बोलू शकणार, पण चित्रपता का मराठी चित्रपट महोत्सवाचे खूप आभार की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि पहिला सिनेमा दाखवण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. मगाशी आशिष सर म्हणाल्याप्रमाणे हे 112वं वर्ष आहे प्रीमियरचं, दादासाहेब फाळके चित्रपटाचं. हे माझं भाग्य आहे की त्याच दिवशी आपल्याला, माझ्यासाठी ॲक्च्युली हा शो आहे, पण बघायला गेलं तर आमच्यासाठी थ्रू आणि कास्टसाठी प्रीमियर आहे. तर हे आमचं भाग्य आहे. आणि खरं सांगायचं, राजाचं सगळं बोलून बसलंय, हे आमचं पहिलं बाळ आहे जे आज फक्त तुम्हाला दाखवायला आणलंय, पण त्याचं बारसं 16 तारखेला आहे. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, हा सिनेमा जसा आमच्या आठवणींचा आहे तसा तुमच्या आठवणींचा बनवा, पण आजच्या दिवस मोबाईल बंद ठेवा. आणि जर कोणी मोबाईल बाजूला नाही ठेवला, त्यांच्या शेजारी असलेल्या माणसांनी त्याला रिक्वेस्ट करा की प्लीज शूट करू नकोस, कारण की इतकंच आहे, खूप प्रेमाने बनवलंय सगळ्या कास्टने आणि करून या सिनेमा फक्त तुम्हाला दाखवायला इथं आणलाय. थँक्यू सो मच. म्हणजे मी स्वतः काही माझी टीम पण भाऊ आहे खरं तर, कारण खूप वर्ष वाट बघितली या क्षणाची.
मुंबईत आला तेव्हापासून हे तुम्ही सगळे फायनली श्रीवर्धनकर आता झालात ऑफिशियली. कडक, एकदम कडक, एकच नंबर. सर कमाल काम केलंय आणि सगळे आता श्रीवर्धनचे दिसत आहेत. एकच नंबर. खूप खूप धन्यवाद दर्पणला, कारण दर्पणने आमचे सगळ्यांचे क्लासेस घेतले डिक्शन आणि ऍक्सेंटचे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चला फायनली आटपलंय आणि आम्ही चाललोय आता घरी चाललोय. पण फिल्म कसा होता आम्हाला खरंच काहीच सांगता नाही येणार, कारण का सगळं आता आमच्या मनात आहे. 16 तारखेला एकदा फिल्म रिलीज झालं की मग आम्ही बोलणार, पण तोपर्यंत काही बोलणार नाही. पण एक खूप मोठा धमाका येतोय आणि तो धमाका पूर्ण भारतात करायचा आहे. सो बी रेडी आणि स्टे ट्यून. बाय बाय. फायनली मी पोहोचलो आता ठाण्याला. आपल्याला झालं उशीर खूप, कारण का आपला 9ला शो चालू झाला. पण आता काय आहे तुम्हाला खरं खरं सांगतो, मूवीच्या 23 दिवस आधी आम्ही हा म्हणजे मूवी रिलीज होण्याच्या 23 दिवस आधी आम्ही हा मूवी बघितला आहे. त्याच्यामुळे ह्या मूवीबद्दल आम्हाला काहीच आत्ता शेअर नाही करता येणार, कारण का मला हा व्लॉग आत्ता टाकायचा आहे. आणि म्हणून त्या गोष्टीसाठी की काही गोष्टी अशा जरा सरप्राईज ठेवायच्या आहेत ना सगळ्यांसाठी, सो त्या आत्ताच नाही सांगता येणार. पण जो मी मूवी बघून आलो आहे तो नक्की धमाका करणार, हे लिहून घ्या. आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल आणि तुम्हाला प्रत्येकाला स्वतःतला मूवी वाटेल. तुम्ही प्रत्येकजण रिलेट कराल त्या गोष्टीशी. कुणीही, त्याच्यामध्ये वयाची मर्यादा नाही आहे. कुठल्याही वयाचा माणूस असो तो रिलेट करणारच, आणि याची गॅरंटी मला आहे. मी आज जो मूवी बघून आलो त्यातून मला ती पूर्ण झाली आहे. मला होप होतीच, आम्ही आधी त्याच्यावरती काम करत होतो एवढे दिवस, ते वाटलेलं. पण आज मी त्याच्यावरती असं शिक्कामोर्तब करून आलो आहे माझा स्वतःचा, की कुछ तो अलग है इसमें. आणि खूप वेगळा प्रोजेक्ट आहे, लवकरच येईल. 16 मेला आपलं रिलीज आहे, त्याच्या आधी व्लॉग येईल. म्हणून मला काय सांगता येणार नाही त्या मूवीबद्दल एक्झॅक्टली काय काय बारकावे. पण टीम भेटली, ते खूप बरं वाटलं. सगळेजण भेटले, जवळ वर्षाने भेटले खूप जण. काही जणांना भेटलो होतो मध्ये, पण सगळीच टीम जवळजवळ वर्षाने. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की आज आहे 21 तारीख आणि बरोबर गेल्या वर्षी 21 तारखेला आम्ही या मूवीचा मुहूर्त केला होता, म्हणजे शूटिंग चालू केलेलं. आणि आज त्याचं प्रीमियर नाही म्हणता येणार, आपला शो होता हा, पण आमच्यासाठी प्रीमियरच झाला तो. पण बघूया, पण पुढचे पण काही ॲक्टिव्हिटीज होतील. पण मूवी बघितला आहे आणि भारीच झालं आहे. सगळ्या गोष्टी खूप सुंदर झाल्यात आणि ते पोचलो आहे आता घरी. आता ह्याबद्दल दुसरं अजून काही सांगता येणार नाही, सगळं हळूहळू कळेल तुम्हाला. ट्रेलर लॉन्च, म्युझिक लॉन्च, सॉन्ग लॉन्च अजून आहे खूप गोष्टी. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.